अक्कलकोट पंचायत समिती व बांधकाम कार्यालय अक्कलकोट येथे तालुक्यातील विविध नवीन रस्ते हे निकृष्ट आणि सुमार दर्जाचे बनत आहेत। त्यातून प्रचंड भ्रष्टाचार झाले आहे। त्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करून झालेले रस्ते चांगले दर्जेदार बनवावेत ही मागणी प्रशासनास महाविकास आघाडी अक्कलकोटच्या वतीने माजी मंत्री विकासरत्न सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष बंदे नवाज कोरबू यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले। याप्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशफाक बळोरगी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कटारे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष रईस टीनवाला, राम समाणे, शिवानंद बिराजदार, अरुण जाधव, मैनुद्दीन कोरबू, शरण सुरवसे, महांतेश अत्तुरे, बबन जमादार, मुबारक कोरबू, अली बाशा अत्तर, मोहसिन मोकाशी, स्वामीनाथ कलकोटे, कुमार गद्दी, विक्रम पवार, जब्बार बागवान, गणेश मोरे, श्रीशैल धनशेट्टी, राहुल भकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। जे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम झालेले आहे त्याच्या विरुद्ध शिवसेनेचे उभाटा गटाचे माननीय आनंदजी, काँग्रेसचे मल्लिकार्जुन पाटील, अशफाक कटारेजी, राष्ट्रवादीचे आपले बंदे नवाज कोरबू, रईस टीनवाला त्याच्या सगळ्या नेतृत्वाखाली आज इथं एक लाक्षणिक मोर्चा हिनाद आपल्या कार्यालयासमोर करतात। दूध घे, मी कारभार केला आहे, पण ह्या 5 वर्षामध्ये जे आम्ही बघतो अत्यंत म्हणजे असं ते सांगण्यासारखी परिस्थिती नाही। तुम्हाला एवढं मात्र निश्चितपणे सांगेन, पहिलं अगोदर लोक बिलोमध्ये घेणार कामं आणि चांगलं कामं करत होते, आज अभावामध्ये घेतात। आणि दुसरी एक गोष्ट, दुसऱ्या कोणाला तुम्ही टेंडर भरू देत नाही, घेऊ देत नाही। घेतल्यावर आम्ही चौकशी करू, असं करू तसं करू म्हणून दम देतो अधिकाऱ्यामार्फत ते कॉन्ट्रॅक्टरला। आणि दुसऱ्या कोणाला बाबा ते काय डांबरचं काहीतरी ते आपल्याला काहीतरी घ्यायचं असताना ते डांबर प्लांटवाला डिस्टन्स सर्टिफिकेट, ते डिस्टन्स सर्टिफिकेट घेऊ देत नाही। त्यांचं ते डांबर प्लांट आहे त्यांना दम देतात, तुम्ही काहीतरी डिस्टन्स सर्टिफिकेट आहे दुसऱ्या लोकांना दिलं तर आम्ही तुम्हाला असं करू तसं करू बघून घेऊ। पण एवढं मात्र निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी सांगतो, अधिकाऱ्यांसाठी, कारण हे 2 महिन्यांनी सगळे चौकशी लागणारच आहेत आणि त्याचा भोंगा तुमच्या पाठीमागे लावल्याशिवाय आम्ही काय स्पष्ट बसणार नाही। 2 महिन्याच्या अगोदरच तुम्ही जर लोक शाळे झालात, कोण काय केलं तुमच्या बचावासाठी जर निदान तुम्ही करावं लागणार नाही तर मग तुम्ही सगळे कसं आता बाकीचे जेलमध्ये दिसतात तुम्ही पण दिसल्याशिवाय राहणार नाही। एवढं मात्र निश्चितपणे 100% सांगतो मी तुम्हाला। बाकी काय दमबाजी नाही आहे, जी वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगू लागलो थोडं तुम्ही नीट चौकशी करावी आणि किती टक्केवारी तर लिमिट आहे पुस्तकांचा नुसतं तसंच बिलं काढाल ना, आणि तसं पण काय काढलेत। आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, रस्ता असेल 2 कोटीचा तर तुम्ही 3 कोटीचं एस्टिमेट करता, परत त्याच्यामध्ये अभाव हलत नाही। असली परिस्थिती असताना किती दिवस का बसायचं आपण। त्यामुळे ते त्याचे सगळं संपूर्ण चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी आणि सगळे ते क्वालिटी कंट्रोल करणं तपासून घ्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।